संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा, मारेकऱ्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी, संतोष देशमुख यांचं कुटुंबही सहभागी। बीडमधल्या मूक मोर्चानंतर सर्वपक्षीय नेत्यांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हाकला, वाल्मिक कराडला अटक करा, सर्वपक्षीय नेत्यांची मागणी। बीडमधील सर्वपक्षीय मूक मोर्चात संभाजीराजे छत्रपती मनोज जरांगेही सहभागी, बीड जिल्ह्याचं पालकत्व घेण्यास तयार, संभाजीराजेंची घोषणा। संतोष देशमुख खून प्रकरणातील फरार 3 आरोपींचा खून, अंजली दमानी यांचा आरोप, देशमुख कुटुंबियांच्या भेटीनंतर दमानी यांनी ऐकवली ऑडिओ क्लिप। दिवंगत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांसह सोनिया आणि राहुल गांधींच्या उपस्थितीत अखेरचा निरोप। मुंबईमध्ये अभिनेत्री उर्मिला कानेटकरच्या गाडीची 2 मजुरांना धडक, एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी, एअरबॅग वेळीच उघडल्यामुळे उर्मिला वाचली। प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील बैठकीत परभणीच्या विषयावर चर्चा, लाठीचार्ज करणाऱ्यांची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी। खातेवाटप होऊन आठवडा झाला तरी 15 मंत्र्यांनी अजून पदभारही घेतला नाही। भाजपचे 9, शिवसेनेचे 3 आणि राष्ट्रवादीचे 3 मंत्री मंत्रालयापासून दूरच। भाजपा प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांचं नाव निश्चित, शिर्डीतील भाजपच्या अधिवेशनामध्ये अधिकृत घोषणा होण्याची शक्यता। अण्णा विद्यापीठातल्या बलात्कार प्रकरणाची SIT मार्फत चौकशीचे मद्रास हायकोर्टाचे आदेश, पीडितेला 25 लाख रुपयांची भरपाई देण्याचे निर्देश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।